दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी रामसिंगनं आत्महत्या केल्याचा दावा तिहार तुरुंग प्रशासनानं प्राथमिक चौकशीअंती केला असला तरी रामसिंगच्या वडिलांनी मात्र आपल्या मुलाचा खून झाल्याचा आरोप केलाय। या प्रकरणाची त्यांनी सीबीआय चौकशी करण्यात यावी अशीही मागणी केली आहे। जीवाचा आकांत करून रडणारी ही आहे दिल्ली बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी रामसिंगची आई। रामसिंगनं आज पहाटे 5 वाजता तिहार कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली। मात्र त्यानं आत्महत्या केली नसून त्याचा खून करण्यात आला असल्याचा दावा रामसिंगचे वडील यांनी केलाय। रामसिंग ने खुदकुशी नहीं करी है। रामसिंग का मर्डर किया गया, मर्डर करके उसके कपड़े फाड़ के रामसिंग लटका गया है। आई समझा साहब, रामसिंग खुदकुशी नहीं कर सकता। 16 डिसेंबरला झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी रामसिंग या मुख्य आरोपीसह एकूण 6 जणांना अटक होऊन हा खटला चालवला जात होता। रामसिंगनं आपला गुन्हा कबूलही केला होता। मात्र चूक केल्यावर सुधारण्यासाठी देवही दुसरी संधी देतो, मात्र माझ्या मुलाला ही संधी का नाही अशी खंत रामसिंगच्या आईने यावेळी व्यक्त केली। भगवान भी एक बार जो गलती मांग लेता तो परमात्मा भी माफ कर देते। उसने कबूल कर लिया, वो गलती है गई, वो क्यों सुसाइड कर सकता जो सरकार वो सजा देते। वाने मांग मंजूर कर ले कि जो आप सरकार गुन्हा करिया मैंने होया। आज या प्रकरणाची दिल्ली न्यायालयात सुनावणी होणार होती। त्यापूर्वीच रामसिंगनं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे। मात्र त्याचा खून करण्यात आला असल्याचा दावा रामसिंगच्या वडिलांनी केल्यानं हे प्रकरण वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।